Hello dear students, today we are going to continue our lesson number 9 discount and commission. लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं असेल तर आपण यामध्ये लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेलं बघा कमिशन ॲज वेल ॲज त्याचे सॉल्व एक्झाम्पल. आजच्या लेक्चरला आपण जो काय एक्झाम्पल सॉल्व करणार किंवा पॉईंट जो बघणार आहे तो रिबेट. आता रिबेट म्हणजे काय वेगळा असं नाही, तो आपण डिस्काउंट म्हणजेच रिबेट बघणार आहे, पण तो रिबेट किंवा डिस्काउंट जो होता तो मार्क प्राईजवर असायचा. पण इथे वेगळ्या पद्धतीने थोडंसं ऑर्गनायझेशन वगैरे काही किंवा फेस्टिवल निमित्त किंवा काही जण ओकेजन साधून जो आपल्याला डिस्काउंट दिलेला जातो त्यालाच आपण रिबेट म्हणतो. बघू आपण टेक्स्टबुकमध्ये इन डिटेलमध्ये दिलेच आहे. त्यामध्ये द ऑर्गनायझेशन लाईक खादी ग्रामोद्योग, हँडलूम शॉप्स, हँडीक्राफ्ट सेलिंग सेंटर्स, बचत ग्रुप्स किंवा बचत गट्स म्हणतो बघा आपल्या लँग्वेजमध्ये, ETC गिव्ह अट्रॅक्टिव्ह डिस्काउंट ऑन स्पेशल ऑकेजन. ओके, एखादं ओकेजन साधून जर एखादी ऑर्गनायझेशन, मग वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन असतात त्यावेळी जो काय खरेदी करण्यासाठी आपल्याला जो डिस्काउंट दिलेला जातो त्यालाच आपण रिबेट म्हणतात. फॉर एक्झाम्पलसाठी दिले बघा गांधी जयंतीबद्दल. ओके, खादी टेक्सटाईल गुड्स आर डिस्काउंट फॉर प्रमोटिंग खादी. ओके, अशा सगळ्या कॉम्पेन्सेशनला आपण काय म्हणणार आहे, रिबेट. ठीक आहे, हेन्स रिबेट इज ऑल्सो द टाईप ऑफ डिस्काउंट. म्हणजे डिस्काउंटमधलाच टाईप हा रिबेट असणार आहे. आपण एक्झाम्पल घेऊ म्हणजे लक्षात येईल बघा. अजून एक दोन लाईन्स दिले त्याबद्दल. द इंडिव्हिज्युअल्स हॅव्हिंग इन्कम अप टू सर्टन लिमिट्स ऑल्सो रिसीव्ह सेम डिस्काउंट ऑन देअर पेएबल इन्कम टॅक्स. दिस डिस्काउंट इज ऑल्सो नोन ॲज रिबेट. आता हे तुम्हाला इन डिटेलमध्ये 9th स्टँडर्डला लर्न करायचं आहे. एखादं आपण ज्यावेळी इन्कम टॅक्स वगैरे किंवा इन्कम एखाद्या लिमिटपर्यंत ज्यावेळी असतो तिथे तुम्हाला इन्कम भरावा लागत नाही किंवा इन्कम टॅक्स जो असतो तो भरावा लागत नाही. त्या इन्कम टॅक्सला आपण काय म्हणतो, डिस्काउंटला रिबेट म्हणतो. ते डिटेलमध्ये आपण 9th स्टँडर्डला लर्न करणार आहोतच. ठीक आहे, एक्झाम्पल बघू म्हणजे तुमच्या क्लिअरली लक्षात येईल व्हॉट इज मीन बाय रिबेट. फ्रॉम द हँडलूम स्टोर्स सुधीर परचेस द फॉलोइंग आयटम्स. ओके, फर्स्ट वन 2 बेडशीट. ओके, काय काय बाय केलं बघा, 2 बेडशीट. ओके, ₹375 each. Next, second one, 2 floor mats, that is ₹525 each. Okay, on the purchase he received the rebate of 15%. आता रिबेट किती दिला आहे बघा इथं, 15%. फाइंड द टोटल रिबेट, हाऊ मच शुड सुधीर पे टू शॉपकीपर. आता ॲक्च्युअली रिबेट म्हणजेच मी तुम्हाला काय सांगितलं, डिस्काउंट. आता इथं थोडक्यात आपल्याला डिस्काउंट किती मिळाला आहे, 15%. आता 15% डिस्काउंट कुठल्या ह्याच्यावरून, हे जे काय बाईंग व्हॅल्यू असणार आहे त्याच्यावर आपल्याला 15% डिस्काउंट मिळणार. मग आता ॲक्च्युअली 2 बेडशीटची प्राईस किती आहे, 375 पर इच. आपल्याला 2 बेडशीटची फाइंड आउट करावं लागेल, दॅट इज 2 × 375. फ्लोअर मेट्स किती घेतलेत बघा, 2. मग आपल्याला त्याचे फ्लोअर मेट्सची टोटल बाईंग प्राईस काढायची असेल तर 2 × 525. मग आता तेच दिले बघा. आता कॉस्ट ऑफ 2 बेडशीट, ओके, दॅट इज इक्वल टू 2 × 375. 2 × 375 दॅट इज व्हॅल्यू येईल बघा ₹750. ओके, ठीक आहे. नंतर कॉस्ट ऑफ 2 फ्लोअर मॅट्स दॅट इज इक्वल टू 2 × 525 दॅट इज रुपीज किती होईल बघा, ₹1050. ₹1050. मग टोटल कॉस्ट प्राईस किती होईल बघा, या दोन्हीची ॲडिशन म्हणजेच काय होणार, टोटल कॉस्ट कोणाकोणाची, 2 बेडशीट अँड 2 फ्लोअर मॅटची किती होणार, 750 प्लस 1050. ओके, दॅट इज ₹1080 होईल बघा, दॅट इज ₹1800 होईल. ₹1800 आपल्याला इथं काय होणार आहे, टोटल कॉस्ट प्राईस होणार. आता इथं 1800वर आपल्याला किती पर्सेंटेज डिस्काउंट मिळाला आहे, 15%. म्हणजे थोडक्यात रिबेट. मग आता रिबेट काढायचा तर सिम्पली आपल्याला काय काढावं लागेल, रिबेट इज इक्वल टू 1800 इंटू 15%, दॅट इज 15/100. 0 0 0 0 गेट कॅन्सल, दॅट इज 18 × 15 दॅट इज इक्वल टू ₹270.
70. ओके, सो रिबेट किती होणार आहे, दॅट इज डिस्काउंट किती होणार 270. मग आपल्याला सुधीर किती पे करणं ते फाइंड आउट करायचं असेल तर एकतर प्राईस किती झाली 1800, त्यापैकी डिस्काउंट किंवा रिबेट किती मिळाला आहे 270, म्हणजेच आपल्याला 1800 मायनस 270 करावं लागेल, जेणेकरून आपल्याला सुधीर किती पे करणं ते लक्षात येईल. मग इथं बुकमध्ये दिले बघा, सुधीर हॅज टू पे दॅट इज इक्वल टू 1800 मायनस 270 दॅट इज इक्वल टू रुपीज 1530 रुपीज 1530 रुपीज तो काय करणार आहे, पे करणार आहे. चला, या डिपेंडवर कमिशन आणि रिबेटवर आपल्याला प्रॅक्टिस सेट 9.2 सॉल्व करायचा आहे, तो आपण कंटिन्यू करू. सो लेट्स सी. आता हे तुम्ही माझ्यासोबत लिहिलं तरी चालेल, जो काय प्रॅक्टिस सेट आहे, कारण की आपल्याला प्रॅक्टिस सेट 9.2. आता जसा प्रॅक्टिस सेट 9.1 मध्ये आपण एक्झाम्पल प्लस नंतर माझ्यासोबतच तुम्हाला आन्सर दिलेले. ओके, सुरुवातीचे क्वेश्चन्स कदाचित इझी असू शकतात, त्यामुळे तुम्ही ते बोर्डवर सगळे बसू शकतात. म्हणजे जितके मोठे एक्झाम्पल असेल सगळ्या स्टेप्स आपण बोर्डवर लिहू शकत नाही, त्यामुळे मी आन्सर ओरली सांगणार आहे. बघू आपण. फर्स्ट वन, जॉन सोल्ड बुक वर्थ रुपीज 4500 फॉर अ पब्लिशर. फॉर दिस ही रिसीव 15% कमिशन. पुढे, कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू फाइंड द टोटल कमिशन जॉन ऑब्टेन. ओके, आता ॲक्च्युली जॉन हा जो काय तो कमिशन एजंट म्हणला तरी चालेल. बघा, जॉन सोल्ड बुक वर्थ रुपीज 4500 फॉर अ पब्लिशर. आता पब्लिशरला किती रुपीजला त्याने सेल केले, रुपीज 4500, म्हणून सेलिंग प्राईस ऑफ बुक किती होणार. आता ॲक्टिव्हिटी आहे, सो सेलिंग प्राईस ऑफ बुक किती आहे बघा, 4500 रुपीज 4500. नेक्स्ट, रेट ऑफ कमिशन दिले आपल्याला. रेट ऑफ कमिशन दॅट इज इक्वल टू 15%. ओके, रेट ऑफ कमिशन 15%. मग आता कमिशन काढायचं आपल्याला. कमिशन ऑब्टेन, आता पूर्ण लिहित नाही, कमिशन इज इक्वल टू, आता इन रुपीज काढायचं आहे. ऑब्वियसली सेलिंग प्राईसवर 15% फाइंड आउट करावं लागेल, दॅट इज 15/100 इंटू सेलिंग प्राईस दॅट इज 4500. 0 0 0 गेट कॅन्सल, दॅट इज रुपीज 675. किती होईल बघा, कमिशन किती होणार आहे 675. आन्सर संपला. आपल्याला फक्त कमिशन काढायचं होतं आणि ॲक्टिव्हिटी बेस एक्झाम्पल होते. 1 बॉक्स, 2nd बॉक्स, 3rd, 4th अँड 5th बॉक्स. ओके, हे सगळे बॉक्स तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये फिलअप करायचं आहे आणि हेच तुम्हाला नोटबुकमध्ये राईटअप करायचं आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट एक्झाम्पल बघू. सेम टाईपचं एक्झाम्पल असेल, काही जास्त असं काही वेगळं नसणार आहे. बघूया आपण. चला, एक्झाम्पल नंबर 2. काय सांगितलं बघू आपण. रफिक सोल्ड फ्लॉवर वर्थ रुपीज 15,000 बाय गिविंग 4% कमिशन टू द एजंट. फाइंड द कमिशन ही पेड अँड फाइंड द अमाऊंट रिसिव्ड बाय रफिक. आता बघा, सेलिंग प्राईस, आता 2 व्हॅल्यू दिलीत ॲन्सरमध्येच बघू आपण. सेलिंग प्राईस ऑफ फ्लॉवर किती आहे बघा बाळांनो, रुपीज 15,000. नेक्स्ट, कमिशन किती दिले बघा. कमिशन, ओके, कमिशन टू द एजंट किंवा कमिशन म्हटलं तरी सफिशियंट आहे, 4%. मग आता ॲक्च्युली 15,000चे फ्लॉवर्स त्याने सेल केले विथ कमिशन. ओके, कमिशन एजंट थ्रू. ओके, मग एजंटला कमिशन द्यावं लागलं 4%, म्हणजेच ॲक्च्युली 15,000मधले 4% त्याने कमिशन एजंटला कमिशन दिलं. मग आपल्याला फाइंड आउट करायचं आहे त्याला किती अमाऊंट मिळणार आहे. प्लस कमिशन पण पहिला काढावं लागेल. सो कमिशन फाइंड आउट करायचं असेल तर ओके, कमिशन, सॉरी इथं स्पेलिंग चुकलं बघा, कमिशन ओके इन रुपीज, थोडक्यात म्हणू आपण कमिशन इज रुपीज इज इक्वल टू 4%, दॅट इज 4/100 इंटू 15,000. ओके, दॅट इज 0 0 0 0 गेट कॅन्सल, दॅट इज रुपीज 600. ही गिव्स कमिशन टू द कमिशन एजंट. ओके, आता 15,000मधले 600 रुपीज तो कमिशन एजंटला कमिशन देणार आहे. मग राहिलेली अमाऊंट म्हणजे त्याला मिळणारे अमाऊंट कशा असणार आहे,
15,000 मायनस 600. मग ॲन्सर कसं होणार बघा. देअरफॉर अमाऊंट रिसिव्ड बाय रफिक इज इक्वल टू काय होणार बघा. सेलिंग प्राइस मायनस कमिशन. दॅट इज सेलिंग प्राइस किती बघा फ्लॉवरची, दॅट इज 15,000 मायनस 600. 0 0 10 मायनस 6 दॅट इज 4, दॅट इज 14,600. म्हणजे टोटल फायनली त्याला अमाऊंट किती मिळणार आहे, ₹14,400. सो फायनल आन्सर येईल. देअरफॉर ओव्हरऑल फाइंड द अमाऊंट रिसिव्ड बाय रफिक इज इक्वल टू ₹14,400. चला नेक्स्ट एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल नंबर 3. बऱ्यापैकी या टाईपचेच एक्झाम्पल्स आहेत बघा सगळे. आपण काय करूया, एकाच व्हिडिओमध्ये सगळे हे करून टाक्या, म्हणजे तुम्हाला पुन्हा नेक्स्ट व्हिडिओची वाट बघत बसावी लागणार नाही. ओके. सो थोडीशी मोठी होईल व्हिडिओ, काय प्रॉब्लेम नाही. बघू शकता 2 व्हिडिओ बघण्यापेक्षा एक व्हिडिओ आपण एका व्हिडिओमध्ये सगळे कव्हरअप करू. एक्झाम्पल नंबर 3. अ फार्मर सोल्ड फूड ग्रेन फॉर ₹9,200 थ्रू ॲन एजंट. द रेट ऑफ कमिशन वॉज 2%. हाऊ मच अमाऊंट डीड द एजंट गेट. आता एजंटला किती अमाऊंट मिळणार, म्हणजे थोडक्यात तुम्हाला कमिशन फाइंड आउट करायचं. सो ॲन्सरची सुरुवात सिम्पल आहे. पहिला गिवन जे लिहिले ते लिहावं लागेल. ओके. सेलिंग प्राईस. ओके, असं म्हणू आपण. सोल्ड दॅट इज सेलिंग प्राईस. कोणाची सेलिंग प्राईस आहे बघा, ऑफ फूड ग्रेन. इज इक्वल टू ₹9,200. ओके. द रेट ऑफ कमिशन, दॅट इज इक्वल टू हाऊ मनी, 2%. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, हाऊ मच अमाऊंट डीड द एजंट गेट, म्हणजे आपल्याला ॲक्च्युली कमिशन काढायचं आहे. म्हणजेच कमिशन इज इक्वल टू हाऊ मेनी पर्सेंटेज, 2% ऑफ 9,200. 2% मीन्स 2/100 इंटू 9,200. 0 0 0 0 गेट कॅन्सल. 2 2s are 4, 9 2s are 18, दॅट इज ₹184. सो याच्यामध्ये फायनल आन्सर काय होणार, देअरफॉर अमाऊंट ओके, दॅट इज असं वेगळ्या शब्दात लिहिला थोडंसं. देअरफॉर ₹184 डीड द एजंट गेट. और असं पण म्हणू शकता, एजंट गेट ₹184. एजंट गेट सॉरी काय तर चुकत नाही ना. क्वेश्चन नंबर 3 कसं काय रे, 9.2चं बघतोय ना, सॉरी बरोबर आहे, 184. ओके. लेट्स सी नेक्स्ट एक्झाम्पल. क्वेश्चन नंबर 4. हे ॲज इट इज लिहिलं तरी सफिशियंट आहे तुम्हाला. नेक्स्ट एक्झाम्पल बघू. दॅट इज एक्झाम्पल नंबर 4. उमाताई परचेस फॉलो आयटम फ्रॉम खादी बाजार. 3 sarees for ₹560 each. 6 bottles of honey for ₹90 each. On a purchase he received the rebate of 12%. How much the total amount उमाताई पे. आता हे सेम क्वेश्चन तुम्हाला कशासारखं सॉल्व करायचं बघा, सॉल्व एक्झाम्पल. सो मी ओरली एक्सप्लेन करणार आहे, ते तुम्ही स्वतः लिहायचं आहे. पहिला तुम्ही काढायचं आहे टोटल अमाऊंट ऑफ सारी, 3 sarees, दॅट इज 3 × 560. तेवढं तुम्ही स्वतः करा. देन टोटल कॉस्ट ऑफ 6 बॉटल फाइंड आउट करायचं असेल तर 6 × 90. मग ही जी काय व्हॅल्यू येईल त्याची ॲडिशन करायची आणि ॲडिशन केल्यानंतर त्याचं 12% काढायचं. सेम एक्झाम्पल लाईक सॉल्व एक्झाम्पल ऑन पेज नंबर 57. नेक्स्ट एक्झाम्पल बघू. यूज द गिवन इन्फॉर्मेशन अँड फिल इन द बॉक्सेस विथ द सुटेबल नंबर्स. श्रीमती दीपांजली परचेस द हाऊस ऑफ ₹7,50,000. ओके. सो फ्रॉम श्रीमती लीलाबेन थ्रू अँड एजंट. आता बघा काय केले, कुणी
श्रीमती, मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो बघा. ओके, श्री दीपांजली परचेस केला आहे हाऊस. ओके, सो फ्रॉम द एजंट, आता इथे एजंट आहे. पुढे फ्रॉम द श्रीमती लीलाबेन. ओके, शॉर्टमध्ये लिहितो बघा, श्रीमती लीलाबेन. ओके, थ्रू ॲन एजंट हॅज चार्ज 2% ब्रोकरेज फ्रॉम द बोथ साईड. म्हणजेच ॲक्च्युली 2% यांच्याकडून घेतलं ॲज वेल ॲज 2% कुणाकडून घेतलं, लीलाबेनकडून. म्हणजे जो बायर पण आहे आणि जो सेलर आहे त्याच्याकडून 2% अमाऊंट बाय केलं. मग आपल्याला खालची ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. बघा, श्रीमती दीपांजली पेड. ओके, आता ब्रोकरेज फाइंड आउट करायचा आहे दीपांजली पेडचा. ओके, सो दॅट इज काय पेड करणं बघा, हाऊसची व्हॅल्यू किती आहे, 7,50,000. ओके, सो ॲन्सरमध्ये बघा सुरुवातीला कसं होणार, श्रीमती दीपांजली पेड दॅट इज इक्वल टू 7,50,000 into 2%, that is 2/100, that is 0 0 0 0 get cancel, 70 50 1 2, that is 50,000 brokerage. ओके, 15,000 brokerage for purchasing the house. आता जसं 2% ऑफ 7,50,000चा आपण 2% 15,000 आलं, दीपांजली पेड करणार. सेम ॲज इट इज लीलाबेन पण काय करणार, 2% ब्रोकरेज देणार. सो सेम अमाऊंट असेल त्यामुळे रिपीट करायची गरज नाही. सो नेक्स्ट सेकंड, हे झालं फर्स्ट. सेकंड का होईल बघा, देअरफॉर श्रीमती लीलाबेन पेड ब्रोकरेज of rupees 15,000. Now next, total brokerage पूर्ण लिहित नाही, रिसीव बाय एजंट. आता ऑब्विसली 15,000 दीपांजलीकडून मिळणार आहेत ॲज वेल ॲज 15,000 लीलाबेनकडून मिळणार. मग दोन्हीकडून जर ॲडिशन केले तर किती मिळतात बघा, 30,000. त्यामुळे टोटल ब्रोकरेज रिसीव बाय दॅट इज इक्वल टू 30,000. ओके, म्हणजे टोटल ब्रोकरेज किती मिळणार आहे बघा त्या एजंटला, दॅट इज रुपीज 30,000. पुढे, द कॉस्ट ऑफ हाऊस श्रीमती दीपांजली पेड इज. ओके, आता ॲक्च्युली दीपांजली ही अमाऊंट देणार आहे. ओके, दॅट इज 7,50,000 अमाऊंट देणार आहेत एजंटला, म्हणजे लीलाबेनला थोडक्यात. मग आता 7,50,000 देणार असलं तरी पण त्यामध्ये अजून ब्रोकरेज ॲड करावं लागेल ना. दॅट इज 7,50,000 प्लस 15,000 ते पेड करणार. त्यामुळे 4th वनचा आन्सर किती होणार बघा, दॅट इज 7,50,000 प्लस 15,000 ब्रोकरेज द्यावं लागेल. दॅट इज इक्वल टू किती होईल बघा, 0 0 0, दॅट इज 7,65,000 अमाऊंट पूर्णपणे टोटल द्यावी लागणार आहे. याच्यामध्ये 7,50,000 ही हाऊसची प्राईज असेल आणि 15,000 ब्रोकरेज जो एजंटला द्यावं लागणार आहे. सेम ॲज इट इज श्रीमती लीलाबेनला का होणार, 7,50,000 अमाऊंट रिसीव्ह होणार आहे त्यांच्या हाऊसचे, पण त्या 7,50,000 मधून त्यांना 15,000 ब्रोकरेज द्यावं लागणार आहे. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, द सेलिंग प्राईज ऑफ द हाऊस फॉर श्रीमती लीलाबेन इज इक्वल टू 7,50,000 मायनस 15,000 करावं लागेल. दॅट इज 5th वनचा आन्सर किती होईल बघा, 7,50,000 मायनस 15,000. सबट्रॅक्शन केल्यानंतर बघा 3 zeros ॲज इट इज, दॅट इज 15,000 मधून 15 गेले, दॅट इज 35, दॅट इज 7,35,000 अमाऊंट फायनली त्यांच्या हातामध्ये मिळणार आहे. म्हणजे सेलिंग प्राईस ऑफ कॉस्ट, कारण की 7,50,000 ॲज इट इज मिळणार नाही, त्यामध्ये एजंटला पण 15,000 द्यावे लागणार ना. सो त्यामध्ये आपल्याला टोटल सेलिंग प्राईस ऑफ हाऊस किती होणार आहे, 7,35,000. अशा पद्धतीनं आपण हा लेसन पूर्णपणे कंप्लीट केलेला आहे. फक्त जे एक एक्झाम्पल मी तुम्हाला होमवर्कला दिले, एक्झाम्पल नंबर 4, तेवढं फक्त कंप्लीट करा. अदरवाईज मग सगळे एक्झाम्पल आपण स्वतःहून सगळे घेतलेले आहेत. सो आजच्या लेक्चरला आपण आज इथंच थांबतोय. अशा पद्धतीनं आपण हा जो काही सेमिस्टरचा सिलेबस आहे तो पूर्णपणे कंप्लीट केलेला आहे, फ्रॉम फर्स्ट लेसन टू लास्ट लेसन.
सो नेक्स्ट येणाऱ्या एक्झाम्पलसाठी तुम्हाला बेस्ट लक. माझे विशेष तुमच्यासोबतच आहेत. काय डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये. सो आज आपण इथंच थांबतो आहे. हॅव अ गुड डे. थँक्यू.